बातमी यवतमाळ जिल्ह्यामधली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दारव्हा तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर शेतातील पिकं वाहून गेलेली आहेत, पिकं जमीनदोस्त झाली आहेत। 98 मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे आणि जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये शेत पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि मदत कार्य करावं अशी मागणी शेतकरी करतात। दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे। जवळपास 98 महामंडळामध्ये अतिवृष्टीची जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे। 23,000 शेतकऱ्यांचे 26,000 हेक्टरवरील जे शेत पिकांचे जे आहे नुकसान झालेले आहेत। आपण बघू शकतो या शेतामध्ये आहोत। काही शेतकरी जे आहेत ते जे माल जे खाली पडलेले होते त्या मालाला उचलण्यासाठी हे शेतकरी जे आहे ते इथे या ठिकाणी पुन्हा मातीची भर जी आहे ती देत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते आपल्या शेतामध्ये येऊन पिके जी आहे ती उभी करण्याचा प्रयत्न जे आहे ते करत आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली होती, मात्र अति झालेल्या पावसामुळे शेतातील मातीसह पिके जी आहेत ती खरडून गेलेली आहेत। दादा मला सांगा, गुरुवारी जे पाणी झालं 2 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुमचं नुकसान झालं, काय म्हणाल? यावर्षी आम्ही 2-3 वेळा तसं पेरणी केली। 2-3 वेळा आमचं सोयाबीन, कपाशी अशी दडपली होती। त्याच्यानंतर जे पीक उभं राहिलं आणि आम्ही मोठ्या मेहनतीनं जे पीक उभं केलं, त्यात या 20 तारखेला जे पाणी आलं, गुरुवारी जे पाणी आलं त्यात ढग फूट सदृश्य पाणी आल्यामुळं या अडाण नदीला महापूर आला आणि अडाण नदीच्या सखल भागात आमची जास्तीत जास्त शेती असल्यामुळे ते महापुराचं पाणी त्या शेतीमध्ये घुसलं आणि मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालं। त्यात आमचे स्प्रिंकलर सट, मोटर, सौर ऊर्जेचे पाईप, सौर ऊर्जेच्या मोटरा आणि इतर सुद्धा साहित्य या महापुरानं गिळंकृत केलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन काही असलेली पीकसुद्धा खरडून गेलं। मी सोयाबीन आणि पराठीची लागवड केली होती। सोयाबीन आमचं पूर्णपणे पुरामुळे खरडून गेलेलं आहे आणि शासनाला एकच विनंती आहे आता की 2दा-3दा पेरणी करून आणि एवढा अमाप खर्च करून जे आम्ही आता पीक हाती येण्याजोगतं अशी आशा जागृत झाली होती, ते या निसर्गाच्या कोपामुळे जे आमचं नुकसान झालं आहे। कमीत कमी नदी नाल्याकाठच्या गावांचा तरी तातडीने सर्वे करा, बाकीचाही करा, पण नदी आणि नाल्याकाठच्या जमिनींचा जेणेकरून सर्वे होईल तर तुम्हाला निदर्शनास येईल की खरोखर किती नुकसान आहे। कारण की उशिरा सर्वे झाल्यावर तुम्हाला माहीत पडणार नाही जे नुकसान झालेलं आहे ते। नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। 1,000 हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे आणि पीक विमा याच्यानं काढला नाही का, गेल्या वर्षी जे पीक विमा मिळाला नाही त्याच्यामुळे यंदा कास्तकाराने पीक विमा काढला नाही। तर पुढील शेतकऱ्याने अशा पद्धतीने काढला नाही का, गेल्या वर्षी 3 लाख शेतकऱ्यांना विमा काढून रुपया सुद्धा त्यांना मिळाला नाही, नुकसान होऊन सुद्धा। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज होऊन यावर्षी कोणीही पीक विमा काढलेला नाही। पावसानं दडी मारल्यामुळे कसं आमचं त्यावेळेसच आम्हाला दुबार पेरणी करावी लागली। मग 3-3, 4-4 वेळा आम्ही पेरणी करून कसंबसं त्या संकटातून आम्ही सावरलो होतो। त्यामध्ये अजून हे महापूर आला आणि या महापुरामध्ये शेतकऱ्याचं म्हणजे स्प्रिंकलर पाईप वगैरे हे ते भरपूर नुकसान झालं। या गंगामाईनं सर्व गिळंकृत केलं आणि त्याच्या आधी काय झालं की यावेळेस मागच्या वर्षी पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना काढला नाही। तर यावेळेस सरकारनं सरसकट मदत द्यायला पाहिजे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।